मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला 4 चाकीनं नेलं फरफटत, महिलेचा मृत्यू. वरळीतील ॲट्रिया मॉल जवळील घटना. मुंबईच्या वरळीमधील हिट अँड रन प्रकरण. आरोपीचे वडील राजेश शहा आणि कार चालकाला पोलिसांकडून अटक. वरळी हिट अँड रन प्रकरण. शिंदे गटामधील उपनेते राजेश शहांचा मुलगा मिहीर शहावरती गुन्हा दाखल. अपघातानंतर मिहीर शहा फरार. मिहीर शहा याला गाडी थांबवण्याची विनंती केली, मात्र त्यानं गाडी पळवली. गाडीसोबत कावेरी या सुद्धा फरफटत होत्या. 1.5 किलोमीटर नंतरही त्या दिसल्या नाहीत, म्हणून पोलिसात गेलो. कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांची माहिती. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीर शहा जुहू परिसरातील बारमधून बाहेर पडतानाचा सीसीटीव्ही समोर. रात्री 1:42 मिहीर आणि त्याचे मित्र मर्सिडीज कारमधून बाहेर पडले. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीर शहाच्या अपघातग्रस्त गाडीची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी. गाडीतील अनेक नमुने तपासणीसाठी गोळा केले जाणार. वरळी अपघातापूर्वी आरोपी मिहीर शहानं आपल्या 4 मित्रांसोबत केलं होतं मद्यप्राशन. 18,730 रुपये त्यांचं बिल झालं. पोलिसांनी सीसीटीव्हीचा DVR जप्त केला. जुहूतील बार मालकाची माहिती. कायद्यासमोर सगळे समान, कोणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाही. जरी तो कार्यकर्ता शिवसेनेचा असला तरी सगळ्यांसाठी समान न्याय. वरळी अपघातावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करा. वरळी हिट अँड रन प्रकरणाबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश. सत्तेमध्ये असलेल्या लोकांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना जनतेला चिरडण्याचा अधिकार सरकारनं दिलाय. वरळी हिट अँड रन प्रकरणावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल. वरळी हिट अँड रन प्रकरण. आदित्य ठाकरेंनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन घेतला आढावा. गाडी चालक कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, कारवाई झालीच पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी. गुन्हा करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी. या घटनेला राजकीय वळण देऊ नये. पोलीस कारवाई करतील, नंतर पक्ष कारवाई करेल. शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचं वक्तव्य. ओबीसी नेत्यांना सरकारची फूस. ओबीसी आणि मराठ्यांना एकमेकांच्या अंगावरती जायचं नाही, पण मराठ्यांच्या मुलांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर विधानसभेमध्ये जे होईल त्याची जबाबदारी माझी नाही. आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. आमच्या सर्व 9 मागण्या पूर्ण करा. देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं बंद करेन. भाजपच्या मराठा नेत्यांना मनोज जरांगेंचं आवाहन. उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, मात्र रॅलीमध्ये असल्यामुळे ठाकरेंचा फोन उचलता आला नाही. एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगेंची माहिती. परभणीमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीनिमित्तानं सर्वच पक्षांकडून बॅनरबाजी. शिवसेनेनं लावलेले मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले बॅनर्स मराठा बांधवांनी फाडले. मनोज जरांगे यांचा उद्या नांदेड दौरा. दुपारी 12 वाजता सुरू होणार संवाद यात्रा. जरांगे यांच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी. लोकसभेमध्ये छत्रपती संभाजीनगरची हक्काची जागा गमवावी लागली, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगरची जागा मिळवणारच. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. पक्ष चोरला तरी लढाई जिंकून दाखवली. अनेकांनी चुकून धनुष्यबाणाला मतं दिली. शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ओबीसी मराठा सर्वांनी एकत्र येऊन सरकारला धडा शिकवा. जरांगे हाके सर्वांना एकत्र बसवा. सर्वमान्य तोडगा काढा. मी आजच पाठिंबा देतो. उद्धव ठाकरेंचं विधान. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी. कधीतरी दिलेला शब्द पाळणार का? बॅनरमधून उद्धव ठाकरेंना प्रश्न. शहराच्या वेगवेगळ्या चौकात बॅनर्स. छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी गावामध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर. दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांशी साधला संवाद. नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का. अजित पवारांच्या 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार. पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्हा नियोजन बैठक. बैठकीला नाशिक, दिंडोरी आणि धुळ्याच्या खासदारांच्या बैठकीत. बैठक संपन्न.
काठेवाडीमधील निवासस्थानी जाऊन सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट। यावेळी युगेंद्र पवारांचीही उपस्थिती। अजित पवारांच्या नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते, त्यांची भेट घेतली। काटेवाडीत दादांची आणि आपली भेट झाली नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा भाजपला मोठा धक्का। भाजपचे 8 माजी नगरसेवक आणि 10 पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश। भाजप नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। इस्लामपूर न्यायालयाकडून राज ठाकरेंना दिलासा। शिराळ्यामधील 2008 मध्ये मराठी आंदोलन प्रकरणी निर्दोष मुक्तता। रेल्वे भरती प्रकरणी मराठी मुद्द्यावरून मनसेने केलं होतं आंदोलन। मराठा समाजाबद्दल घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला। आता सगळ्या सोयऱ्यांबद्दल निर्णय तातडीनं न घेतल्यास विधानसभा निवडणुकीतही भाजपला फटका बसेल। ठाकरे गटाचे नेते अर्जुन खोतकरांचा भाजपवर निशाणा। मिरज विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच वाढली। जनसुराज्य पक्षानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेनं मिरज विधानसभेवरती केला दावा। भाजपकडे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची करणार मागणी। महावितरण महापारेषणच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ। मूळ वेतनामध्ये 19% तर इतर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात येत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। देशामध्ये पावसानं सरासरी गाठली। आतापर्यंत देशात 201 मिलीमीटर पावसाची नोंद। येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसेल, हवामान खात्याचा अंदाज। पनवेलमध्ये मुसळधार पाऊस। आदई सुकापूर भागातील सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरलं। रस्ते जलमय, वाहनं बंद पडल्यानं प्रवाशांचे हाल। पनवेलमधील काळुंद्री नदीला पूर। पाणी नदीपात्राच्या बाहेर। चिपळे उड्डाण पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहन चालकांचे हाल। मुसळधार पावसानं पनवेलमधल्या गाडी नदीला पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये मुसळधार पाऊस। जनजीवन विस्कळीत। गाड्या पाण्याखाली, अनेकांच्या घरातही शिरलं पाणी। नवी मुंबईत कळंबोलीमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी। काही वेळानं पाणी ओसरलं। कोकणात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरळीत। कल्याणच्या मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस। वाशिंदकडे जाणारा काळू नदीवरील पूल पाण्याखाली। शहापूर आणि मुरबाड तालुक्यामधील 18 गावपाड्यांचा संपर्क तुटला। खेडमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यामधील जनजीवन विस्कळीत। वाशिंद रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याला नदीचं स्वरूप मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं बोगद्यामधून जाण्यास मज्जाव। मुसळधार पावसामुळे शहापुरामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती। वाशिंदच्या सृष्टी फार्म हाऊसवर अडकलेल्या 150 पर्यटकांची एनडीआरएफकडून सुटका। पालघरमध्ये मुसळधार पावसानं वाडा परिसराला झोडपलं। वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आल्यानं वाड्यातील काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्कही तुटला। मुसळधार पावसामुळे भिवंडीमधील भातसा नदीचं पाणी खडवली गावात शिरलं। वावेघर परिसरामधील अनेकांच्या घरात पाणी। घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान। मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये मरोळ कोंडी विटा रोडवरती पहिल्याच पावसामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। स्थानिकांकडून पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह। मुंबई नाशिक महामार्गावरती आसनगाव येथे वाहतूक कोंडी। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। पुलाचं काम सुरू असल्यानं नाशिककडे जाणारी मार्गिका बंद। रत्नागिरीमध्ये सकाळपासून पाऊस। पावसामुळे अर्जुना नदीच्या पुराचं पाणी राजापूर बाजारपेठेमध्ये शिरण्याची शक्यता। तर फणसवाडीमधील रस्ता कोंडवली नदीच्या पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद। रत्नागिरीच्या धामणी संगमेश्वर तालुक्यामध्ये तुफान पाऊस। शास्त्री नदीला पूर आल्यानं धामणी परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे चिपळूण गुहागर रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अनेक घरात दुकानात साचलं पाणी। वेताळ बांबर्डेमध्ये घरांना पुराचा वेढा। नागरिकांच्या बोटच्या साह्यानं बाहेर काढत असल्याचं चित्र।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी साचलं, अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं तर अनेक दुचाकीही पाण्याखाली गेल्याचं चित्र. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कसाल इथे दरड कोसळली, यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये मुसळधार पाऊस, पाणी साचल्यानं सुमारे 1 तास वाहतूक बंद होती. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, मुंबई गोवा महामार्गावरती पाणी साचलं. कुडाळ इथे उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूनं पाणी कोसळू लागल्यानं रस्त्यांना धबधब्याचं स्वरूप. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, वेंगुर्ले बेळगाव राज्यमार्गावरील थोडावळे पूल पाण्याखाली तर पुलाच्या आजूबाजूचे भातशेतीही पाण्याखाली. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यामधील निर्मला नदीला पूर, आंबेरी पुलावरून 1 जण वाहून गेल्याची माहिती. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गात सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, निर्मला नदी आणि तेरेखोल नदीला पूर. तेरेखोल नदी इशारा पातळीच्या वर, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. काही ठिकाणी सखल भागात पाणी. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, कुंडलिका, सावित्री, गंधारी आणि काळ नदी ओसंडून वाहत असल्याचं चित्र. रायगडच्या वाघजाई मंदिराजवळ पर्यटकांची गर्दी, वरंधबोर घाटामधील विहंगम दृश्य आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक वाघजाई घाटात दाखल. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, जिल्ह्यामधील 38 बंधारे पाण्याखाली, त्यामुळे धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये, प्रशासनाचंही आवाहन. अमरावती शहरातही मुसळधार पाऊस, इरविन चौकामध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस, अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस. लोणावळ्यामध्ये कुटुंब वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच भुशी धरणावरती पुन्हा पर्यटकांची गर्दी, अनेक अतिउत्साही पर्यटकांनी जीव धोक्यात घातल्याचं चित्र. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ, पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा 5% वाढून 14.5%. अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंची ट्रॅक्टर रॅली, कांदा आणि दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी 3 दिवसांपासून आंदोलन सुरू. गोहत्या आणि गोमांसाच्या विरोधामध्ये रत्नागिरीमध्ये हिंदू समाजाचा मोर्चा, भाजपचे नेते निलेश राणे देखील मोर्चात सहभागी. गो हत्या आणि गोमांस मुद्द्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वात मोर्चा. यावेळी निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, निलेश राणेंकडून शिवराळ भाषेचा वापर. रत्नागिरीमध्ये गोहत्या आणि गोमांस मुद्द्यावरून रास्ता रोको आंदोलनात दरम्यान निलेश राणे रस्त्यावर बसले. आरोपीला अटक होईपर्यंत माघार घेणार नाही, निलेश राणेंचं वक्तव्य. दूध दरासाठी अकोल्यामध्ये सुरू असलेल्या शेतकरी पुत्रांचं आमरण उपोषण 7व्या दिवशी स्थगित. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतलं. काटेवाडीमध्ये परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचं स्वागत, त्यानंतर मेंढ्यांचा रिंगण सोहळाही संपन्न. बारामतीमध्ये संत तुकोबांच्या पालखीमध्ये अजित पवार सहभागी, पालखीचा कासरा अजित पवारांच्या हाती. बीडच्या कडामधून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडी सोहळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन. गेल्या 21 वर्षांपासून काडामधील मुस्लिम बांधव दिंडीतील वारकऱ्यांना महाप्रसाद देतात. कोल्हापुरातील विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती. मोठ्या संख्येनं शिवभक्त आणि हिंदू बांधव एकवटले. आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला. आजपासून देवाचे राजोपचार बंद, भाविकांना 24 तास विठुरायाचं दर्शन घेता येणार. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत 2 पैकी 1 शहीद जवान. अकोल्यातील मोरगाव भाकरे गावचा प्रवीण जंजाळ असं शहीद जवानाचं नाव.
शहीद प्रवीण जंजाळ यांच्यावरती उद्या राजशिष्टाचारानुसार अंत्यसंस्कार केले जाणार। त्यांचं पार्थिव चंडीगडमधून नागपूरला आणि नागपूरहून अकोल्यात आणण्यात येणार। नागपूरच्या दीक्षाभूमी इथल्या अंडरग्राउंड पार्किंग बुजवून जमीन पूर्ववत करण्याचा निर्णय। नव्यानं जागेचा पुनर्विकास आराखडा शासनाकडे पाठवण्यात येणार। लातूर नीट प्रकरणामधील आरोपी जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर दुसरा आरोपी संजय जाधवला 2 दिवसांची सीबीआय कोठडी। चौथा आरोपी गंगाधरला बेंगळुरूमधून अटक। पुण्यामधील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावरती मेट्रोची भूमिगत सेवा येत्या सप्टेंबरपासून सुरू होणार। मेट्रो प्रशासनाची माहिती। पिंपरी ते निगडी मार्गावरती 2026 अखेर मेट्रो धावणार। भक्तिशक्ती चौकामध्ये पहिल्या पिलरची पायाभरणी। पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषण वाढलं। ध्वनी प्रदूषणाविरोधामध्ये ENOTH वेलफेअर फाउंडेशन आणि चितळे ENT हॉस्पिटलकडून पुण्यामध्ये लेट्स वॉक फॉर नॉईज प्रोटेक्शनचं आयोजन। आंदोलनामध्ये पुणेकरांचा मोठा सहभाग। पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णांची संख्या 10वर। आंबेगाव, बुद्रुक, पाषाण आणि मुंढवा परिसरामधील गरोदर महिलांना झिकाची लागण। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील पासपोर्ट विभागाकडून 42 पासपोर्ट रद्द। अनधिकृतपणे राहत असलेल्या बांगलादेशी लोकांनी एजंटच्या मार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवले होते पासपोर्ट्स। चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लारपूर शहरामधील मालू कापड दुकानामध्ये गोळीबार, पेट्रोल बॉम्ब फोडून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न। दुकानातील कर्मचारी जखमी। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर। जालन्यात अवैध दारू विक्री विरोधामध्ये महिला आक्रमक। आंबडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांचं ठिय्या आंदोलन। गावामध्ये अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या लोकांना अटक करा, महिलांची मागणी। रत्नागिरीच्या रघुवीर घाटामध्ये मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवरती पोलिसांची कारवाई। दारू पिऊन जीव धोक्यात टाकणाऱ्या पर्यटकांविरोधात खेड पोलीस ॲक्शन मोडवर। धाराशिव जिल्ह्यामध्ये ऐन मशागतीच्या वेळी बँकांकडून शेतकऱ्यांची कोंडी। पीक कर्ज वसुलीसाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे बँक खाते निष्क्रिय। जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरण। डॉक्टर दिलीप सिंग राजपूतच्या शोधामध्ये पोलिसांचं पथक। डॉक्टर राजपूतसह चौघांवर भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। डोंबिवलीमध्ये एका केमिकल कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। कोणतीही जीवितहानी नाही। नालासोपाऱ्यामध्ये भरधाव ऑइल टँकरची रिक्षाला धडक, तर 5 दुकानांच्या शेडलाही धडक। अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा। टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात। नगर कल्याण महामार्गावरती कार आणि एसटीची समोरासमोर धडक। अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू, तर एसटी मधले 15 प्रवासी जखमी। मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित। हवामानामध्ये सुधारणा झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू होणार। 29 जून पासून सुरू झालेली ही यात्रा 19 ऑगस्टला संपणार। गुजरातच्या अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरू। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष सांघवी यात्रेत झाले सहभागी। सायबर हल्ल्याचं मोठं प्रकरण उघड। 995 करोड पासवर्ड चोरले। लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात। ओबा केअर नावाच्या हॅकर टीमचं हे काम। फोर्ब्सच्या अहवालातून माहिती आली समोर। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पाकिस्तान नव्यानं निवडणुका घेण्याची मागणी। तुरुंगात माझ्यावरील गुन्हे कमी झाले नाहीत तर उपोषण करणार असल्याचाही इम्रान यांचा इशारा। ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टारमर पहिल्यांदाच त्यांच्या मंत्रिमंडळाला भेटले। किंग चार्ल्स यांनी सरकार स्थापन करण्यास सांगितलं असून माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सन्मान, स्टारमर यांनी व्यक्त केल्या भावना। ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टारमर यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा। आमच्या सरकारचे पहिले कर्तव्य सुरक्षा आणि संरक्षण। आम्ही नाटोला भक्कम पाठिंबा देऊ। चर्चेदरम्यान स्टारमर यांचं आश्वासन।
फ्रेंच संसदीय निवडणुकीमधील मतदानाचा शेवटचा टप्पा सुरू. पहिल्या टप्प्यामध्ये कट्टरपंथी पक्ष पुढे हरलो तरी राष्ट्रपतीपद न सोडण्याचा मॅक्रॉन यांनी केलं स्पष्ट. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मी योग्यच, फक्त देवच दुसऱ्यांदा शर्यतीमध्ये येण्यापासून थांबवू शकतो, बायडेन यांचं टीकाकारांना उत्तर. अमेरिकेच्या केंटुकीमध्ये घरामध्ये गोळीबार, 4 जणांचा मृत्यू. आरोपीचा पाठलाग करताना कार दरीत कोसळल्यानं मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती. सुधारणावादी नेते मसूद पेझेशकियान, इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष, मूलतत्ववादी जालिली यांचा केला पराभव. खोटी आश्वासनं देणार नाही, खोटं बोलणार नाही, विजयानंतरच्या पहिल्या भाषणामध्ये पेझेशकियान यांचं वक्तव्य. चीनच्या हुनान प्रदेशामध्ये डोंगटिंग सरोवराचं धरण फुटल्यानं पूर, अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू. गाझाच्या उत्तरेकडील भागामध्ये उपासमारीची परिस्थिती. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात उपासमारीनं जगणाऱ्यांच्या संख्येत वाढ. इस्रायली सैनिक त्यांच्या भागामध्ये परतले. इस्रायलनं गाझाच्या शेजै या भागामध्ये ऑपरेशन पूर्ण केल्याचा केला दावा. व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती. इस्रायली लष्करानं केला गाझामधील एका शाळेवरती हवाई हल्ला. 16 जणांचा मृत्यू, 75हून अधिक जखमी. ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती. तिथे निर्वासितांना ठेवलं जात होतं. हल्ल्यामुळे शाळेची इमारत कोसळली. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध